दक्षिण रायगड मनसेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्यासह संजय बाळकृष्ण गायकवाड, मनोज सदानंद तेटगुरे, संदेश सुरेश कवडे यांच्यावर माणगाव पोलीस ठाण्यात 37 लाखाची आर्थिक फसवणूक व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माणगावात वाघमारे गुळाच्या चहाचे हॉटेल आहे। या हॉटेलचे मालक तेजस भजनदास वाघमारे यांच्याकडून मनसे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड आणि त्यांच्या 3 सहकाऱ्यांनी कंपन्यांची स्थापना करून 37 लाखाची गुंतवणूक करून घेतली होती। त्या बदल्यात ठरल्याप्रमाणे 3 ते 4 महिने परतावा दिला, मात्र त्यानंतर परतावा दिला नाही। उलटसुलट आश्वासने दिली। तेजस वाघमारे यांनी 37 लाख परत मागितल्यावर त्यांना ठार मारण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केली। यानंतर तेजस वाघमारे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली। पत्रकारांशी बोलताना तेजस वाघमारे यांनी मनसे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्यावर धक्कादायक आरोप केले। मी तेजस वाघमारे, मी बरेच वर्ष झाले माणगावमध्ये वाघमारे गुळाचा चहा या नावाने हॉटेल व्यवसाय करत आहे। तरी माझे इथे माणगावमध्ये देवेंद्र गायकवाड, संजय गायकवाड व मनोज तेटगुरे व संदेश कवडे यांच्याशी मैत्रीचे संबंध झाले व ते माझ्या हॉटेलमध्ये वारंवार येत असताना त्यांच्यासोबत माझी घट्ट मैत्री झाली व त्यांनी एक आपला ॲडवायझरी व ट्रस्ट एंटरप्राइजेस या नावाने 2 कंपन्या रजिस्टर केल्या व ते प्रत्येकाकडून गुंतवणूक स्वरूपात रक्कम घेत होते व त्यांनी मला सांगितले की आमच्याकडे गुंतवणूक करा, आम्ही तुम्हाला 60% नफा देईल। म्हणून मी त्यांच्याकडे 37 लाख रुपये हे गुंतवले व त्यांनी त्याचा मला नफा म्हणून 2 ते 4 महिने त्यांनी मला नफा दिलेला आहे व त्यानंतर नफा त्यांनी देणं मला बंद केलं व नंतर वारंवार त्यांनी मला खोटे आश्वासनं व वेगवेगळे प्रकारचे ॲग्रीमेंट करून त्यांनी मला वारंवार फसवणूक केली। नंतर मी जाब विचारला गेले असता व त्यांनी मला बोलवले असता त्यांच्या ऑफिसमध्ये 8 जून 2023 रोजी मला त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केलं व जीवे ठार मारण्याची धमकी दिलेली आहे। तरी पोलीस प्रशासनाला मी एवढीच विनंती आहे, तसंच मी 10 तारखेला 10 एप्रिल 2024ला माझा फसवणुकीचा गुन्हा व ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार जातीवाचक अपमानित केल्याचा गुन्हा मी दाखल केलेला आहे। तरी माझी पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आरोपींना कठोरात कठोर कारवाई करावी। अजून आरोपी अटक झालेले नाहीत व मला असा प्रश्न पडतोय की पोलीस प्रशासनचे काही संबंधित कर्मचारी ह्यांचे काय आरोपींशी संगनमत असेल का, असं मी DYSP साहेबांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी सखोल चौकशी करून आरोपींना कठोर कारवाई करावी व मला न्याय द्यावा, हीच माझी विनंती आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।